न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या थकीत भविष्य निर्वाह निधी प्रश्नाला आता दिल्लीच्या पातळीवर वेग मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। कामगारांच्या हक्काच्या रकमेचा प्रश्न थेट केंद्र सरकारच्या दारात पोहोचवत खासदारांनी निर्णायक पाऊल उचलले आहे। खासदार संदीपान भुमरे आणि खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी 13 मार्च रोजी नवी दिल्ली येथे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी येथे भेट देत कामगारांच्या थकीत पीएफ प्रकरणी सविस्तर निवेदन सादर केले। या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रीय पीएफ कार्यालयातील सचिव रमेश कृष्णमूर्ती यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून परिस्थितीची सविस्तर माहिती दिली। पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सध्या सहयोगी तत्वावर चालविणाऱ्या सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून कामगारांचा भविष्य निर्वाह निधी दीर्घकाळ जमा करण्यात आलेला नसल्याची गंभीर बाब खासदारांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले। कामगारांच्या आयुष्याशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करत खासदारांनी केंद्रीय पीएफ कार्यालयाला लेखी निवेदन दिले। संबंधित कंपनीकडे नेमकी किती पीएफ रक्कम थकीत आहे याची तातडीने माहिती घेऊन ती कामगारांच्या खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक ती कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सचिव रमेश कृष्णमूर्ती यांनी संबंधित विभागाकडून संपूर्ण माहिती मागवून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। दरम्यान कामगारांच्या हक्काच्या भविष्य निर्वाह निधीसाठी खासदारांनी थेट दिल्ली पातळीवर पाठपुरावा केल्याने कारखान्यातील कामगारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आता लवकरच सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा कामगारांकडून व्यक्त केली जात आहे। कामगारांच्या हक्कासाठी उचललेले हे पाऊल पुढील काळात निर्णायक ठरणार का याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलं आहे। न्यूज सुपर वनसाठी अनीस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।